लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांच्या चौघांच्याही आनंदाला आता ओसांड उरणार नाही आहे, कारण आता या चौघांचंही पुन्हा एकदा नव्याने लग्न लावून द्यायचं असा निर्णय घरच्या सगळ्या मोठ्यांनी घेतला आहे। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, या सगळ्यात रम्या आणि वसवत्या काय कांड करणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आता सुरुवात करूया। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की घरात सगळं छान सुरळीत सुरू असताना पार्थ आणि काव्याची वकील घरी आलेली असते। आता वकील घरी आल्यावर पार्थ आणि काव्याला खूप मोठा धक्काच बसतो। तर काव्या वकील मॅडमना विचारते, तुम्ही अशा अचानक इकडे घरी डायरेक्ट? त्यावर आता त्या म्हणतात की काव्या, असं काय करताय? अहो, तुम्हाला विसर पडला असेल तर आठवण करून देते, मी तुमची डिवोर्स लॉयर आहे आणि आता तुमचे 6 महिनेसुद्धा पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे आता तुम्ही रितसर वेगळं व्हायला काही हरकत नाही आहे आणि म्हणूनच मी आता त्याच गोष्टीसाठी इथे आली आहे। काय मग काय ठरतंय तुमचं? तुम्हाला वेगळं व्हायचं आहे ना? त्याबरोबर पार्थ आणि काव्या, त्याचबरोबर जीवा, नंदिनी चौघंही सोबतच म्हणतात नाही। त्याबरोबर मग आता वकील मॅडम म्हणतात, काय नाही? त्यावर मग काव्या म्हणते, अहो मॅडम, असं काय करताय? तुम्हीच म्हणाला होतात ना की आम्हाला वेगळं होण्याची गरज नाही आहे, आम्ही एकत्र राहू शकतो, मग आता अचानक तुम्ही इथे कशाला आलाय? आणि ते सगळं सोडा, मी जे सांगते ना ते आमचं फायनल उत्तर आहे। आम्हाला दोघांनाही एकमेकांपासून वेगळं व्हायचं नाही आहे, आम्हाला डिवोर्सच नको आहे। त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, नाही, पण तुम्हाला वेगळं व्हावं लागेल, तुम्हाला डिवोर्स घ्यावाच लागेल। त्याबरोबर हे ऐकून आता नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या चौघांनाही खूप मोठा धक्का बसतो। नंदिनी आता उठून उभी राहते आणि म्हणत असते, आई अहो, हे सगळं काय बोलताय तुम्ही? त्याबरोबर धनंजय तिकडे येतो आणि धनंजय म्हणत असतो, हो मालिनी वहिनी, जे काही बोलतायत ना नंदिनी, ते अगदी योग्य आहे। तुला आणि काव्याला, पार्थ आणि जीवाला घटस्फोट द्यावा लागणारच आहे। आता हे ऐकून जीवा म्हणतो, अहो पण बाबा, तुम्ही तर काल नंदिनीचा हात माझ्या हातात दिलात ना, आणि आता अचानक डिवोर्स घ्या म्हणताय? काव्यासुद्धा म्हणते, आई बाबा, अहो काय चाललंय तुमचं? का उगाच असं करताय? नाही घ्यायचं आम्हाला चौघांनाही एकमेकांपासून डिवोर्स, नाही व्हायचं आम्हाला वेगळं, आम्हाला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे। का ऐकत नाही आहात तुम्ही आमचं? नको आहे आम्हाला डिवोर्स, प्लीज समजून घ्या ना। हे बघा, आमच्याकडनं जे काही झालं, आम्ही जो काही अडमुठेपणा केला, आगाऊपणा केला, ते सगळं अल्लडपणा म्हणून सोडून द्या ना। त्याबरोबर मालिनी आणि विक्रमसुद्धा म्हणतो की नाही, असं कसं? आता आम्ही जर एखादा निर्णय दिला आहे तर तुम्हाला तो मान्य करावाच लागणार आहे। त्याबरोबर काव्य म्हणते, ठीक आहे, आम्ही घटस्फोट घ्यावा हाच जर तुमचा हट्ट असेल ना, तर थांबा, आता बघा तुम्ही मी काय करते ते। एवढं बोलून काव्य आता खोलीत जाते। खोलीतनं ते घटस्फोटाचे कागदपत्र घेऊन येते आणि धनंजय, मालिनी, विक्रम या सगळ्यांसमोर तिथे कागदपत्र फाडून टाकते आणि उडवते आणि म्हणत असते की बघितलं, आता तरी तुम्हाला चौघांनाही कळलं ना की आम्हाला एकमेकांपासून वेगळं व्हायचं नाही आहे। आता अगदी देव जरी खाली आला आणि त्याने सांगितलं ना की पार्थ आणि काव्या, तुम्हाला एकमेकांपासून वेगळं व्हायचं आहे, तरी पार्थ आणि काव्या आता कधीच वेगळे होणार नाही आहेत। आई अहो बघा ना, हे मंगळसूत्र माझ्यासाठी पार्थने आणलं होतं, जे त्यांनी तोडून टाकलं होतं, त्यांनी पुन्हा बनवलं आहे ते मंगळसूत्र आणि घातलं आहे स्वतःच्या हातांनी माझ्या गळ्यात। मग आता सगळं सॉर्ट आऊट झालेलं असताना तुम्ही सगळे असं का करताय? प्लीज समजून घ्या ना आम्हाला। नंदिनी सुद्धा म्हणू लागते, आई बाबा, अहो काय चाललंय तुमचं? नका ना असे वागू प्लीज, हवं तर आम्ही हात जोडतो सगळे तुमच्यासमोर। आम्ही जे काही वागलो, ज्या काही चुका केल्या, त्या सगळ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप मनस्ताप झाला आहे, सगळं मला मान्य आहे, पण म्हणून त्याची तुम्ही आम्हाला एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ, नका ना आम्हाला चौघांना वेगळं करू, आम्हाला आयुष्यभर आता एकत्रच राहायचं आहे। त्याबरोबर आता चौघंही जण खूप विनवण्या करू लागतात। काव्य आणि नंदिनी तर पार रडकुंडीला येतात। त्याबरोबर लगेचच शारदा, मालिनी, विक्रम, धनंजय चौघंही जण जोरजोराने हसतात। मग मालिनी काकू म्हणतात, बास बास बास, पुरे झालं आता, माझ्या बिचाऱ्या सुना पार रडकुंडीला आल्या, माझ्या लेकांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन तर बघा, बास बास बास, आता ह्यांना आपण खरं सांगून टाकूया। मग मालिनी आता त्या चौघांनाही म्हणते, अरे आधी पूर्ण बोलणं ऐकून तरी घ्या आमचं, मग रिॲक्ट व्हा ना, तुम्ही आम्हाला बोलण्याची संधीच नाही दिली। जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या, काय हे? अरे तुम्हाला घटस्फोट घ्यावा लागणारच आहे, कारण आम्हाला तुमचं पुन्हा नव्याने लग्न लावून द्यायचं आहे। त्यावर हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं। मालिनी काकू म्हणतात, थोडं वेगळं वाटतंय ना ऐकायला?
करते, एक्सप्लेन करून सांगते. हे बघा, तुमचं पहिलं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तुमच्या चौघांचीही मर्जी नव्हती, ते जबरदस्ती होती आणि ते सगळं आमच्यामुळे घडलं होतं. म्हणून या गोष्टीचं आम्हाला गिल्ट राहिलं होतं की आम्ही आमच्या मुलांची जबरदस्तीने त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न लावून दिलीत. पण आता आम्हाला तुमची पुन्हा तुमच्या इच्छेने, तुमच्या मर्जीने, तुमच्या आवडीने लग्न लावून द्यायची आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे. आता तरी घ्याल ना डिवोर्स? त्याबरोबर हे ऐकून जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या चौघांनाही खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा आनंद ओसांडून वाहताना दिसत असतो. जीवा म्हणतो, काय गं यार आई, मग तू उगाच का आम्हाला घाबरवलंस? काव्यासुद्धा म्हणते, हो ना आई, का हो, मला वाटलं की तुम्हाला आता खरोखर आमच्यासारखं वेड लागलं आहे की काय, डिवोर्स घ्या डिवोर्स घ्या तुम्ही म्हणत होतात म्हणजे. त्याबरोबर मालिनी म्हणते, अगं काव्या, काय बोलतेस तू हे? मला असं कसं वाटेल की माझ्या एवढ्या गोड गोंडस सुनांनी माझ्या लेकांना सोडून जावं? उलट मला माझ्या या दोन्ही सुनांना पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलांनी घरात आणायचं आहे. आठवतं आहे ना तुला काव्या, तू जेव्हा गृहप्रवेश केला होतास तेव्हा तू माप कसं ओलांडलं होतंस ते. मग आता मला पुन्हा नव्याने तुझा गृहप्रवेश करून घ्यायचा आहे. थाटामाटात तुला माझी थोरली सून म्हणून मिरवत घरात आणायचं आहे. आणि नंदिनी, तू जरी गृहप्रवेश चांगल्या पद्धतीने केला होतास तरीसुद्धा लग्नात तू कुठल्याच पद्धतीने खुश नव्हतीस. सप्तपदीत तू घेतलेले फेरे म्हणजे फक्त एक बळजबरी होती. पण आता सप्तपदीत घेतलेले फेरे तू आनंदाने जगशील म्हणून मला हे सगळं करायचं आहे. आणि मला वाटतं की आम्ही चौघांनी जो निर्णय घेतला आहे म्हणजे नंदिनीच्या आईवडिलांनी आणि मी आणि विक्रमनी, तो तुम्हाला पटतोय काय, बरोबर ना? चौघही जण लाजतात. त्याबरोबर विक्रम म्हणतो, बाप रे, चला चला चला, मुलं आणि सुना लाजल्या म्हणजे चौघांनाही आता हे सगळं मान्य आहे. त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात, नक्की मान्य आहे ना तुम्हाला चौघांना? चला मग आता लग्नाची बोलणी करायला बसूया. मग आता सगळेच जण बसलेले असतात. मालिनी काकू म्हणत असतात, मला सगळं सादर संगीत करायचं आहे. संगीत, मेहंदी, हळद, रिसेप्शन, सप्तपदी सगळं अगदी छान झालं पाहिजे. माझ्या दोन्ही मुलांचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं पाहिजे. विक्रम देशमुखांच्या मुलांची लग्न आहेत असं वाटलं पाहिजे. छान झालं पाहिजे सगळं. आणि हो, आम्हाला तुमच्याकडनं काहीच नको आहे. आधीच तुम्ही अशा हिऱ्यासारख्या 2-2 सुना आम्हाला दिल्या आहेत ज्या आमच्यावर मुलींप्रमाणे प्रेम करतात. तेच आमच्यासाठी खूप आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडनं दुसऱ्या कसल्याही अपेक्षा नाही आहेत. त्याबरोबर जीवासुद्धा म्हणतो की हो, आई अगदी बरोबर म्हणाली. आणि आणखीन एक गोष्ट, ती म्हणजे यावेळी चकाचक बाईची आणि माझी वरात एकदम जल्लोषात निघणार. काय चकाचक बाई? त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही जीवा. जी हौस राहिली आहे ना आपली दोघांची ती सगळी हौस पूर्ण करूया. काव्या म्हणते, हो ना, मलासुद्धा माझ्या लग्नात खूप मिरवायचं आहे. मी माझ्या लग्नाची जी स्वप्न पाहिली होती ती सगळी स्वप्न मला जगायची आहेत. आणि ताईच्या लग्नात करवली म्हणून मिरवायचं सुद्धा राहूनच गेलं आहे की माझं. मला करवली म्हणून सुद्धा खूप मिरवायचं आहे. त्याबरोबर लगेचच नंदिनीसुद्धा हसते. तर आता हे सगळं काही वसुहत्याने ऐकलेलं असतं. मग काय, नेहमीप्रमाणे वसुहत्याने आता ते सगळं ऐकल्याच्या नंतर वसुहत्या लगेचच आता चुगली करायला रम्याकडे येते आणि ती रम्याला म्हणत असते, रम्या बघ, तू इथे बसून आहेस आणि बाहेर तिकडे काय चाललं आहे तुला माहिती आहे का? अगं त्या जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्याच्या पुन्हा नव्याने लग्न लावून देण्याच्या गप्पा सुरू आहेत. त्या नंदिनीचे आणि काव्याचे आई बाबासुद्धा आलेत. अगं ते लोक पुन्हा लग्न करणार आहेत. आता तरी तुला पटतंय का माझं बोलणं रम्या? अगं आता तरी त्या पार्थचा नाद सोड बाई, सोड. दुसऱ्या एखाद्या बड्या मुलाबरोबर लग्न करून मोकळी हो. आता पार्थ तुझा होणं शक्य नाही आहे. मला कळत नाही आहे, जर पार्थ तुझा होणारच नव्हता कधी तर गुरुजींनी खोटं भाकीत तरी का केलं असेल? काय मिळालं गुरुजींना उगाचच्या उगाच खोटं भाकीत करून? गुरुजींनी हे जे काही केलं ना ते मला बिलकुलच पटलेलं नाही आहे. पण जाऊ दे, आता काय करणार आपण? रम्या, ऐकतेस ना माझं? मी तुझ्याशी बोलते आहे रम्या. पण रम्या काहीच बोलत नसते. ती मनातल्या मनात म्हणत असते, करू देत, किती तयारी करायची तेवढी करू देत. तर वसुहत्या आता रम्याला हलवते आणि म्हणत असते, रम्या काय चाललं आहे तुझं? का अशी विचित्र वेड्यासारखी वागतेस गं तू? तुझ्याशी बोलते आहे ना मी, की या भिंतींबरोबर बोलते आहे? कधीपासून रम्या रम्या करते, तुला ऐकू येत नाही आहे का? रम्या म्हणते, ऐकते आहे गं मी आई, ऐकते, सगळं ऐकते, करू देत. त्या पार्थ, काव्या, जीवा, नंदिनीला जे करायचं आहे ते करू देत. किती स्वप्न बघायची आहेत तेवढी बघू देत. पण शेवटी घडणार तेच जे रम्याला हवं आहे. तू बघत जा पुढे पुढे काय काय घडतं ते. एवढं बोलून रम्या खाली येते. आणि आता रम्या खाली येते आणि म्हणत असते की वा, लग्नाची बोलणी खाली सुरू आहेत असं आईने मला सांगितलं.
म्हणून मी सुद्धा आले. मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचं आहे की मी पार्थची करवली बनणार आहे. आता हे ऐकून काव्याला आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. काव्या उठते आणि रम्याचं डोकं वगैरे चेक करते आणि म्हणते, रम्या तू ठीक आहेस ना? नाही म्हणजे तुला काही होत नाही आहे ना? रम्या म्हणते, हो. तू असं का विचारलंस? काव्या म्हणते, नाही गं, आतापर्यंत मला पार्थबरोबर लग्न करायचं आहे, पार्थ 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 करत असलेली तू आता चक्क अचानक पार्थची आणि माझी करवली बनायला तयार झाली आहेस म्हणून म्हणते तुझ्या मनात. त्यावर रम्या म्हणते, नाही गं काव्या, माझ्या मनात आता काहीही चुकीचे विचार नाही आहेत. जे झालं ते पुरे झालं. मी जो काही प्रकार केला ना तो सर्व खरं तर मूर्खपणा होता. पार्थने जेव्हा तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या क्षणी मी हे समजून जायला हवं होतं की आता पुन्हा मी आणि पार्थ कधीही एकत्र येऊ शकत नाही. पण मीच मूर्खपणा केला आणि समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. पण जाऊ देत ना, देर आहे दुरुस्त आहे. मला उशिरा का होईना पण अक्कल आली आणि खरं समजलं आहे. आणि मला आता पटलेलं सुद्धा आहे की पार्थ आणि तुझ्यामध्ये कोणीही तिसरं व्यक्ती येऊ शकत नाही. आणि म्हणूनच आता रिॲलिटीत जगायचं असं मी ठरवलं आहे. आणि रिॲलिटी हीच आहे की आता मी तुमची करवली बनणार आहे, तुमच्या सगळ्याच्या आनंदात सहभागी होणार आहे. त्यावर हे ऐकून आता मालिनी काकूंना वाटतं की जाऊ दे बाबा, खरोखर जर रम्या सुधारत असेल तर ही गोष्ट चांगलीच आहे. मग आता त्या रम्याला म्हणतात, रम्या जर खरोखर तू सुधरत असशील तर ही गोष्ट खूप चांगली आहे. तुला बनायचं आहे ना करवली, काही हरकत नाही, तू बन. पार्थची करवली बनून तू येशील आमच्याबरोबर. बरं हे काय, आपण एवढंच बोलून कुठे थांबतोय? आणखीन किती गोष्टी ठरवायच्या आहेत. संगीत, मेहंदी, लग्न, हळद, बस्ता, सगळ्याच गोष्टी ठरवून घेऊया एकासारख्या. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या सुनांसाठी ना मी अगदी खास आणि छान दागिने बनवून घेणार आहे, अगदी सुरेख नक्षीकाम केलेले. आणखीन एक गोष्ट ती म्हणजे जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांचे कपडेसुद्धा आपण ना छान डिझायनरकडून वगैरे डिझाईन करून घेऊया. मला ना त्यांच्या लग्नात सगळी हौस करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्यावर धनंजय म्हणतो, मी सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बऱ्यापैकी लग्नाची सगळी बोलणी झालेली आहे, फक्त मुहूर्त ठरवायची बाकी आहेत. ते आपण आपल्या गुरुजींना भेटून ठरवून घेऊ. पण आता सगळ्यात महत्त्वाचं, जीवा आणि नंदिनी यांना एकत्र राहता येणार नाही, आणि काव्यालासुद्धा एकत्र राहता येणार नाही. त्यामुळे आम्ही नंदिनी आणि काव्याला आमच्याबरोबर घेऊन जातो. लग्न करून मगच त्या पुन्हा या घरात परत येतील ना, गृहप्रवेश करून. त्यावर जीवा आणि पार्थला हे आता जीवा जड वाटतं. जीवा आणि पार्थ म्हणू लागतात, नाही. आता त्या दोघांनी सोबत नाही म्हटल्यावर सगळ्या घरातले त्यांच्याकडे पाहू लागतात. जीवा म्हणतो, नाही म्हणजे आम्ही काय म्हणतोय, आता हल्ली पद्धतच निघाली आहे ना की नवरा आणि नवरी एकाच ठिकाणी राहतात, त्या दोघांना एकत्रच हळद लागते, एकत्रच मेहंदी फंक्शन पार पडतं, एकत्रच लग्न, सगळं म्हणजे एकाच ठिकाणी होतं. तर आपण पण तसंच करूया, म्हणजे एकत्रच सगळं होऊन जाईल ना, काय वाटतं तुम्हाला? त्यावर पार्थ म्हणतो, हो ना, हो. हल्ली आपण मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये सुद्धा पाहतो की नवरा नवरीचं लग्न एकत्रच सगळे विधी वगैरे होतात. आपणही तसं करू शकतो ना. उलट तसं केलं तर काहीतरी वेगळं आणि काहीतरी छान फीलसुद्धा येईल. काय वाटतं तुम्हाला काव्य आणि नंदिनी? करूयात ना आपण असं, म्हणजे तुम्हालाही आमच्यापासून लांब नाही जावं लागणार. त्याबरोबर लगेचच आता इकडे धनंजय म्हणतो की नाही, ऐका, आम्ही काय म्हणतोय ते सगळं मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये ते तेवढ्यापुरतंच मर्यादित असतं, ते तेवढ्यापुरतं ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात असं नसतं. रील आणि रिअल याच्यामध्ये फरक आहे. त्याबरोबर शारदा म्हणते, आणि तसंही सगळं आता विधिवत करायचं ठरवलं आहे ना, तर मुलींना आम्ही घेऊन जातो. तसंही लग्न करून बायका बनवून त्यांना तुम्हालाच तर घेऊन यायचं आहे. काय जीवाराव, पार्थराव, चालेल ना? त्याबरोबर लगेचच आता धनंजय म्हणतो, यांचं म्हणजे असं झालं आहे, उतावळा घोडा आणि गुडघ्याला बाशिंग, बरोबर का? त्याबरोबर सगळेजण हसायला लागतात. तर शारदा म्हणते, काळजी करू नका काळजी, आम्ही अगदी तुमचा विचार करूनच लग्नाचे मुहूर्त अगदी लवकरच ठरवून घेऊ, म्हणजे लवकरात लवकर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना एकत्र येता येईल. मग तर झालं. पण काय आहे ना, अशी पद्धत असते की लग्न व्हायच्या आधीपर्यंत नवरा नवरीने एकत्र राहायचं नसतं, एकमेकाला भेटायचं नसतं. त्यामुळे आता आम्ही नंदिनी आणि काव्याला आमच्याबरोबर घेऊन जातो. काय वाटतं तुम्हाला मालिनीताई? मालिनी काकू म्हणतात, हो हो, अगदी बरोबर आहे, तुम्ही घेऊन जा या दोघींना. त्यावर जीवा आणि पार्थला तरी वाटलेलं असतं की मालिनी काकू त्यांची बाजू घेतील, पण मालिनी काकूंनी तर स्पष्टपणे नंदिनी आणि काव्याच्या आईवडिलांची बाजू घेतलेली असते. मग काय, आता नंदिनी आणि काव्याकडे काहीही पर्याय उरत नाही आणि त्यांना आता त्यांच्या माहेरी राहायला आईबाबांकडे जावंच लागणार असतं. बिचाऱ्यांच्या मनात तर नसतं आपापल्या नवऱ्यांना सोडून जाण्याबद्दल
आईबद्दल काहीही, पण आता शेवटी आईबाबांचं आणि सासू सासऱ्यांचं ऐकायचं म्हणून मग त्या दोघीही जणी आता तिकडे जायला तयार होतात. तर आता इकडे जीवा विचार करतो, शिट यार, आता कुठेतरी जाऊन मी आणि नंदिनी एकत्र आलो होतो, आता कुठेतरी जाऊन नंदिनीच्या बाबांनी मला एक्सेप्ट केलं होतं, तर आता पुन्हा एकदा का रे दुरावा, का रे आबोला, काय अर्थ यार याला. बट इट्स ओके यार जीवा. तसंही लग्नाआधी बायकोला जाऊन चोरून भेटणं, तिच्याशी चोरून बोलणं, तिला फोनवरती नवीन नवीन गोष्टी सांगणं, विचारणं, हे सर्व तर राहून गेलंच होतं की. त्या बहाण्याने तुला सर्व मजा करून घेता येईल, काही हरकत नाही. ये भी दिन चले जाएंगे, हमारी शादी में अभी बाकी है हफ्ते 4, ये महीने बीत गए, ये दिन भी हो जाएंगे पार, असं गाणं आता जीवा त्याच्या मनातल्या मनात गुणगुणून हसत असतो. त्याबरोबर पार्थ त्याला विचारतो, काय रे आता बायका जात आहेत तर तुला वेड वगैरे लागतंय की काय. जीवा म्हणतो, नाही रे, ये महीने बीत गए, ये दिन भी हो जाएंगे पार. आता पार्थला तर जीवाचं काही कळत नाही. त्यानंतर आता लग्न ठरलंय म्हटल्यावर आणि बायकाही आपल्या जवळ नाही आहेत म्हणून जीवा आणि पार्थचं कामात काही लक्षच नसतं. ते दोघं ऑफिसलाही जात नसतात. लग्नाची घरात गडबड असते, तयारी असते, त्यामुळे ते दोघांनी सुट्टी टाकलेली असते. तर आता इकडे सगळं कामाचं वर्क प्रेशर आता एकट्या विक्रमवरती येऊन पडलेलं असतं. मग विक्रम विचार करतो, कमीत कमी रम्याला तरी विचारावं की ती तरी कामाला येणार आहे की नाही. मग विक्रम रम्याला विचारतो, रम्या तू काय करणार आहेस, तू कामाला येणार आहेस, ऑफिस जॉईन करतेस की घरीच राहणार आहेस. रम्या म्हणते, येणार आहे ना मामा, मी ऑफिसला येणारच आहे. तुला जे आणि जितकं काम सांगायचं असेल ना ते आणि तितकं काम सांग, मी सगळी कामं करून द्यायला तयार आहे, मी येणार, मी ऑफिसला येणार, असं म्हणत रम्या आता विकृत पद्धतीने हसते. आता ती अशी विकृत का हसते हे विक्रमला कळत नसतं. रम्या हसता हसता म्हणते, मामा करणार, मी तर काम करणारच ना, मी काम नाही केलं तर कसं चालेल. आणि ती पुन्हा विकृत हसते आणि मग आता हसत हसतच ती तिकडनं निघून जाते. रम्याची ही विकृती विक्रमच्या काही लक्षातच येत नाही. विक्रम विचार करतो, ह्या रम्याचं काय सुरू आहे. नाही म्हणजे काल अचानक खाली काय आली, मी लग्नात सहभागी होणार, करवली होणार वगैरे वगैरे काय बोलली, आणि आता कामाबद्दल विचारत होतो तर अशी विकृत काय हसली. नाही नाही नाही, मला ना या मुलीचं काही कळतच नाही हल्लीकडे, काहीतरी गडबड आहे असं हिच्या वागण्यातून सतत वाटतंय. मालिनी म्हणाली म्हणून मी हिला लग्नात सहभागी होण्याची परवानगी दिली, पण हिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, काहीतरी गडबड आहे असा विचार विक्रम करू लागतो. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.